जय शिवराय मित्रांनो राज्यात फळबाग लागवडी करता राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना। आणि याच योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा आणि दिलासादायक असा शासन निर्णय आज 27 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे या योजनेचं अनुदान वितरण करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा 30 कोटी रुपयाचा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत 2025-26 मध्ये 21,288 लाभार्थ्यांना पूर्वसंमत्या देण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यापैकी फक्त 20 लाभार्थ्यांना 10,73,000 रुपयाचं अनुदान आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहे। एकंदरीत 21,268 लाभार्थी हे अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत, ज्यांचं 48,12,50,501 रुपयाचं अनुदान बाकी आहे। मित्रांनो, याच योजनेकरता आपण यापूर्वी पाहिलं होतं की SC/ST प्रवर्गाचा साधारणपणे 8 कोटीच्या आसपासचा निधी वितरित करण्यात आलेला होता, परंतु महत्वाचा आणि मोठा प्रवर्ग म्हणजे सर्वसाधारण प्रवर्ग आणि याच प्रवर्गाच्या अंतर्गत साधारणपणे 30 कोटीपेक्षा जास्त निधी वितरित होणं गरजेचं आहे। आणि याच योजनेकरता अखेर प्रलंबित असलेला थकीत असलेला निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या निधीसाठी एप्रिल आणि मे 2025 मध्ये मागणी करण्यात आलेली होती आणि ही तब्बल 9 ते 10 महिन्यापूर्वीची मागणी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करून हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। एकंदरीत या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 104,50,00,000 रुपयाच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती आणि याच्याचपैकी आता 30 कोटी रुपयाचा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। कृषी आयुक्त हे याच्यामध्ये आहरण आणि संवितरण अधिकारी आहेत, यांना हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। याच्यामुळेच आता जे लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र झालेले, ज्यांना पूर्वसंमत्या मिळालेल्या आहेत, जे अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत, अशा लाभार्थ्यांना या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। या अनुदानाचं वितरण केलं जात असताना 2023-24 आणि 2024-25 या वर्षामधील प्रलंबित दायित्व अदा करण्यात येईल आणि त्याच्यानंतर 2025-26 चे जे काही लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना दिलेल्या प्रशासकीय मान्यतेनुसार हा निधी वितरित केला जाणार आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता 2025-26 मध्ये 21,268 लाभार्थी हे अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत। याचप्रमाणे 2024-25 चे सुद्धा बरेच सारे लाभार्थी, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता 3,258 लाभार्थ्यांना साधारणपणे 28 कोटीच्या आसपासचं अनुदान वितरण होणं बाकी आहे। तर अशा प्रकारचे अनुदानाचं आता वितरण केलं जाणार आहे। पहिला 2023-24, 24-25 च्या लाभार्थ्यांना हे निधी दिला जाईल आणि त्याच्यानंतर निधी जर शिल्लक राहिला तर पुन्हा 2025-26 चे जे प्रतीक्षेत असलेले लाभार्थी असतील त्यांना या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। हा महत्वाचा असा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।